या मराठा क्रांती मोर्चामध्ये हलगी जहाज असं वाद्य घेऊन या मोर्चामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही मंडळी देखील पायी चालत या मोर्चासोबत. आज काय नाव आपलं? मी जयवंत जाधव, मोहोळ तालुका वाळूजगाव. आम्ही 20 तारखेपासून जरांगे दादाने आम्हाला आदेश दिला 20 तारखेला तुम्ही सगळ्यांनी निघायचं. पश्चिम महाराष्ट्रातून आम्ही सोलापूर जिल्ह्यापासून निघलो आणि हा गरजवंत मराठ्याचा गरिबासाठीचा लढा आहे. ज्याच्यामध्ये कुठला नेता नाही, कुठल्या नेत्याच्या मागे नाही आहे. हे फक्त गरीब आणि मराठी आणि मराठ्यासाठी केलेला लढा आहे हा. आणि याच्यामध्ये सर्व गावाकडून गावगाड्यामध्ये सर्व जाती धर्माचा आम्हाला मराठी समाजाला पाठिंबा आहे. फक्त 4 पुढारी आहेत, पुढारी नेते लोक ओबीसीचे काय आमच्या बी आहेत. ते फक्त त्यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी आमच्यात भांडणं लावायला बघतात. आणि हे लोक हे का घाबरायला लागलेत की गरिबाची पोरं, मराठ्याची पोरं जर राजकारणात उतरली तर ह्यांचा सुपडा साफ होणार, म्हणून ही राजकारणात येण्यासाठी रोखतात हे गरिबाला. आम्हाला आरक्षण हे शिक्षणासाठी आणि मुलांच्या नोकरीच्या ह्याच्यासाठी आरक्षण पाहिजे. आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही. आणि आम्ही गावाकडून निघाल्यापासून आम्हाला एवढा प्रतिसाद दिला आहे असं वाटतंय जसं की मराठ्यांनी मराठ्याला असं वंजळीत घ्यायला चालू केलं. कारण एवढा प्रतिसाद मिळतोय. आजपर्यंत घरापासून निघाल्यापासून मी एक भाकरी बांधून आणलेली आहे, पण मला त्याची गाठ सोडावी लागली नाही, कारण एवढा प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे. आणि प्रत्येक जसं सासरवाडीला गेल्यावर जावायला सांभाळली त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला सांभाळले मराठ्यांनी, एवढं मला माहिती आहे. आणि आमचा आम्ही जसं शिवाजी महाराजांच्या काळात मावळे लढायला जायचे, त्यांच्यावर मावळ्यांना ऊर्जा निर्माण करण्यासाठी जसं संबळ घेऊन जायचे, वाद्य घेऊन जायचे, तसे माझा जोडीदार राजभाऊ गडके आणि मी जयवंत जाधव माझ्या मावळ्याशींना ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही जहाज आणि हलगी घेऊन आलोय आम्ही. अतिशय शिस्तबद्ध शांततेने हे मराठा मोर्चा, मागे आपण लाखो मराठा मोर्चा पाहिले, आताचाही हा मोर्चा जो आहे अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत हा मोर्चा आता आझाद मैदानकडे निघालेला आहे. सर्वात